बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत की जर पाण्यामध्ये जर आपण पाणी घेतलं आणि त्यामधून लेझरची किरण टाकून बघितली तर आपल्याला त्या पाण्यामध्ये लेझरची जी किरण आहे ती दिसत नाही. पण जर का आपण त्या पाण्यामध्ये दुधाचे काही किरण टाकले तर ते किरण आपल्याला दिसायला लागते. त्याचं कारण काय माहिती तुम्हाला? त्याचं कारण आहे की ज्यावेळेस पाण्यामध्ये काहीच नसतंय त्यावेळेला त्या ठिकाणी स्कॅटरिंग ऑफ लाईट होत नाही. परंतु ज्यावेळेला आपण त्यामध्ये पाणी टाकतो, दूध टाकतो, त्यावेळेला दुधाचे जे करंट पार्टिकल्स असतात ते काय करतात, त्या लेझरच्या किरणाला रिफ्लेक्ट करतात आणि म्हणून ती किरण आपल्याला दिसत असते. पहिले आपण पाणी घेतलं होतं, आपण ट्राय करून बघितलं होतं की त्यामुळे आपल्याला लेझरची किरण दिसली नव्हती. बट तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी आपण जर थोडंसं दूध यामध्ये टाकलं तसं या ठिकाणी आपल्याला लेझरच्या किरणाचा जो मार्ग आहे तो त्या दुधाच्या पार्टिकल्समुळे, सॉइल पार्टिकल्समुळे दिसलेला आहे. त्यालाच आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट